प्रोमुनीम दैनंदिन अकाउंटिंगसाठी तुमचा पर्सनलाइज अकाउंटंट। राज ठाकरे यांची फडणवीसांसोबत 50 मिनिटं भेट। मुंबईतील वाहतूक कोंडी संदर्भात चर्चा। विकासाबाबत फडणवीसांना आराखडा दिला। फडणवीस भेटीनंतर राज ठाकरे यांची माहिती। अनेक जण एकमेकांना भेटत असतात, भेटीचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही। राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवर अजित पवार यांची प्रतिक्रिया। बेस्ट पतपेढी या स्थानिक निवडणुका त्या छोट्या गोष्टी। बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालावर राज ठाकरे यांचं मोठं उत्तर। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांवर जबाबदारी। सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी फडणवीस संवाद साधणार। राजनाथ सिंह आणि देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना फोन। उपराष्ट्रपती पदासाठी सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याची विनंती। संजय राऊतांची माहिती। इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपती पदासाठी सुदर्शन रेड्डींचा अर्ज दाखल। अर्ज भरताना मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधींसह शरद पवार उपस्थित, तर एनडीएकडून सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार। सुनेत्रा पवारांची संघाच्या कार्यक्रमाला हजेरी। कंगना राणावत यांच्या निवासस्थानी राष्ट्रसेविका समितीची बैठक। संघाच्या अनुषंगाने कार्यक्रम असल्याची माहिती नव्हती। घरी स्नेहमिलनासाठी बोलावल्यानं गेले। सुनेत्रा पवारांची TV9 मराठीला माहिती। माझी बायको मिनिट टू मिनिट कुठे गेली होती हे मी विचारत नाही। अजित पवार यांचं मिश्किल वक्तव्य। तर पुरोगामी म्हणता आणि संघाच्या कार्यक्रमाला जाता, दुटप्पी भूमिका अयोग्य। रोहित पवारांची टीका। माणसांपेक्षा कबूतर महत्वाचे आहेत का? कबूतरखान्याचा मुद्दा राजकीय, पण त्यांना रिस्पॉन्स मिळाला नाही। कुठे रिस्पॉन्स द्यायचा हे आम्हाला कळतं। राज ठाकरे यांच्याकडनं स्पष्ट। शिखर बँक प्रकरणामधील माझ्या विरोधातील चार्जशीट चुकीची। FIR मध्ये अजित पवार मुश्रीफांचं नाव विरोधात असल्यामुळे अडकवलं जातंय। रोहित पवार यांची टीका। कीर्तनकार भंडारे यांनी थोरातांना धमकी दिल्याप्रकरणी संगमनेरमध्ये मोर्चामध्ये थोरातांनी व्हिडिओ दाखवले, तर थोरातांनी चुकीचा व्हिडिओ पसरवला, भंडारे यांचा आरोप। पुणे जिल्ह्यामधील वेल्हे तालुका आता राजगड नावाने ओळखला जाणार। फडणवीसांच्या सूचनेनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय। राजगड नावाला केंद्र सरकारचीही मान्यता। विधानसभा निवडणुकीनंतर 14 लाख नवीन मतदार वाढले। स्थानिक निवडणुकांमध्ये 1 जुलै 2025 पर्यंतची अद्ययावत मतदार यादी वापरण्यास मंजुरी। बेळगाव जिल्ह्यामध्ये पूरस्थिती। गोकाकचा धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित। घरांमध्ये पाणी शिरलं, जनजीवन विस्कळीत। खडकवासल्यामधील विसर्गामुळे पुण्यातील भिडे पुलासह टिळक पूल पाण्याखाली। दोन्ही पुलावरील वाहतूक बंद। एकतानगरमधील पाणी सोसायट्यांमध्ये। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरसदृश स्थिती। नागरिकांच्या घरात पाणी साचण्यास सुरुवात। कोल्हापूर रत्नागिरी राज्य मार्गासह अनेक प्रमुख मार्ग बंद। हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। सांगलीमध्ये कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली। सांगलीमध्ये सखल भागांमध्ये कृष्णेचं पाणी। नागरिकांच्या घरातही पाणी। आतापर्यंत 150 नागरिकांचं स्थलांतर। नाशिकमध्ये सध्या पावसाची विश्रांती, मात्र गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाण्याची पातळी। प्रशासनाकडून यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर रशियाच्या दौऱ्यावर। एस जयशंकर रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांना भेटणार। प्रादेशिक सुरक्षा, आशिया पॅसिफिकमधील स्थिरता या संदर्भात चर्चेची शक्यता। भटक्या कुत्र्यांना उचलण्यासाठीच्या दिल्ली पालिकेच्या परिपत्रकाच्या विरोधात याचिका। याचिकेवर तातडीच्या सुनावणी। सुप्रीम कोर्टाचा नकार। आजपासून तुळजाभवानीचे गाभाऱ्यातील दर्शन पुन्हा सुरू। जीर्णोद्धाराच्या कामामुळे दर्शन बंद होतं। अभिषेक आणि इतर धार्मिक विधी सुद्धा नियमितपणे सुरू राहणार। दिवाळी छठ पूजेच्या दरम्यान रेल्वे 12,000हून अधिक विशेष गाड्या चालवणार। बिहारसाठी वंदे भारतसह 4 नवीन अमृत भारत गाड्यांची घोषणा। बिजनेस में एक गलती और भारी पेनल्टी, जीएसटी, इनकम टैक्स, अकाउंटिंग, इतनी झंझटों में उलझे रहेंगे तो बिजनेस कैसे बढ़ेगा? बिना गलती, बिना पेनल्टी, लेकिन करेगा कौन?
प्रो मुनीम, आपका पर्सनल अकाउंटेंट, सिर्फ 65 रुपए पर डे में अकाउंटिंग, जीएसटी, इनकम टैक्स, प्रोफेशनल टैक्स, फाइलिंग, बिना किसी एक्स्ट्रा चार्जेस, सटीक, सुरक्षित प्रोफेशनल सेवा। मैं तो प्रो मुनीम से जुड़ रहा हूँ, और आप? अभी कॉल करें 1800 266 1294 या विजिट करें promunim.com।